चला आपण कालचा जो पेपर झालेला त्याच्या पुढचा आपण पेपर बघायचा. म्हणजे काल आपण 50 प्रश्न घेतलेले मुंबई पोलीस भरती पेपर 2025 झालेला पेपर आपण बघतोय. आता त्यानंतर प्रश्न आजचा बघू. त्यातला 51वा प्रश्न बघायचा आहे. ठीक आहे. दिलेल्या श्रेणीतील अनुपस्थित संख्या निवडा असं त्यांनी म्हटलं. म्हणजे जे काय तुम्हाला खाली श्रेणी दिलेली आहे त्यामध्ये एक घटक नाही आहे, एक संख्या नाही, ती आपल्याला निवडायची, ती काढायची आपल्याला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक आपण 51 बघतोय. यामध्ये बघा 1, 2, 6 डॉट डॉट 120 आणि 720 असं दिलेलं आहे. मग यामध्ये काय आहे, म्हणजे 6 नंतर आणि 120च्या मध्ये काय येतं हे आपल्याला शोधायचं आहे खालील पर्यायापैकी. 1, 2, 6. आता काय केलेलं आहे, 1 आणि 2मध्ये काय केलेलं, 1ची दुप्पट 2 केलेली म्हणजे 2 दुप्पट केलेले आहे. 2 त्रिक 6 म्हणजे याची काय केलेली, तिप्पट केलेली आहे. ठीक आहे. मग काय केलेलं आहे, दुप्पट तिप्पट 6 चौक 24. माझ्या मते 6ची काय येणार आहे, चौपट केलेली आहे पुढल्या प्रश्नात. 6 चौक 24 हे याचं उत्तर येईल. 24 पंचे किती होईल, परत 5 पट 120 होईल बरोबर. आणि 120 सक्क किती होईल, 720. म्हणजे बरोबर पर्याय क्रमांक किती येतो, 1 याचं उत्तर येतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो प्रश्न क्रमांक पुढला आपण बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 52 बघायचा आपल्याला. पुढील शब्दातील अनेक वचनी रूप ओळखा असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढील शब्दातील अनेक वचनी रूप ओळखा. आज्ञे, आज्ञा, आज्ञी, आज्ञाने. यामध्ये काय आहे ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर यामध्ये काय येईल, अनेक वचनी म्हटले. एक आज्ञा अनेक आज्ञा म्हणजे अनेक वचनी काय येईल यामध्ये, आज्ञे वगैरे असं काही नाही, तर याचं अचूक उत्तर येतं आज्ञा. गुरुजींनी सर्वांना आज्ञा दिल्या. बरोबर, अनेक वचने. ठीक आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 53 बघा. चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. म्हणजे चांदणी दिलेला आहे, चांदणी दिलेलं आहे, त्याचं दुसरं रूप म्हणजे चांदणी. एक चांदणी आपण म्हणतो, अनेक काय असतात, चांदणी असतात. लक्षात ठेवा, वचन बदललं आपण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पुढला बघू शकतो आपण. प्रश्न क्रमांक 54 बघा. 2024 ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली. माहीत पाहिजे तुम्हाला 2024ला, कारण 25ला पोलीस भरती झाली, त्यामुळं 24ला काय त्यात मागील वर्षाचा प्रश्न विचारला. आणि ऑलिम्पिक आहे म्हणजे क्रीडा क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाची बातमी ऑलिम्पिक असते. फक्त ठिकाण विचारलं, काय असा अवघड प्रश्न नाही. कुठे झाली 2000 तर पॅरिसला झाली, हे उत्तर माहीत पाहिजे. 2024ची कुठे झाली, पॅरिसला झाली. मग आपल्याला ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षांनी होते, तर दर 4 वर्षांनी होते. मग आता 24 नंतर आता कुठं होणार आहे, 28ला, हे पण माहीत पाहिजे. हे कुठे होईल, लॉस एंजल्स. लॉस एंजल्स येथे होईल. आणि ते देश कोणता, USA. मध्ये 2028चे जे ऑलिम्पिक स्पर्धा होतील त्या लॉस एंजल्स येथे होतील. आणि त्या कुठं होतील, USA या देशामध्ये होतील. लक्षात ठेवा. आता पुढला प्रश्न आपण बघू शकतो. मॅकमोहन कोणत्या 2 देशांची सीमारेषा आहे. मॅकमोहन सीमा दिलेली आहे, मात्र त्यातील नेमके 2 देश कोणते, भारत पाक, भारत चीन, भारत म्यानमार की भारत श्रीलंका. तर यामध्ये भारत आणि चीनच्या दरम्यान काय आहे, मॅकमोहन रेषा आहे. आता भारत पाकमध्ये एक आहे, लक्षात ठेवा. भारत पाकमध्ये आहे ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मला. ठीक आहे, कोणती आहे भारत पाकमध्ये. आता प्रश्न क्रमांक 56 बघा. 36, 34, 30, 28, 24 आणि पुढे प्रश्नचिन्ह दिले. खालील पर्यायापैकी काय येतं तिथं. यामध्ये नेमकं काय होत गेले बघायचं. 36 आणि 34 यामध्ये किती वजा झाली संख्या, 36 मधून 2 गेले 34 आले. 34 मधून 4 वजा गेले किती येतात, 30 येतात. 30 मधून परत 2 वजा गेले 28 येतात. 28 मधून परत 4 वजा गेले किती येतात, 24 येतात. बरोबर. मग 24 मधून काय करायला पाहिजे, आता 2 वजा करायला पाहिजे. किती येतील, 24 मधून 2 वजा केल्यानंतर 22. हे 22 त्याचं उत्तर यायला पाहिजे. लक्षात आलं. 56चं उत्तर किती यायला पाहिजे, 22 यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे फरक काय केलेला आहे, -4 -2 -4. ठीक आहे. 36ची -2चं घेतलं, -2 परत किती गेलेलं आहे, -4 -2 बरोबर, परत -4 आणि -2 म्हणजे 22 येईल. 24 - 2 शेवटचा 22 आहे, त्याचं पर्याय येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पुढला बघा. 57 GKH परत DNL WQO TTS GWH. तर पुढं काय येईल,
मग यामध्ये सहसंबंध काय आपल्याला बघायचा आणि त्यानुसार ते काय येईल त्याचं उत्तर येईल. यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो. यामध्ये नेमकं काय झालेलं आहे बघायचं की पहिलं अक्षर जी आहे, जीपासून दुसऱ्या अक्षरामध्ये कितीचा फरक पडला आपल्याला बघायचं. जीपासून डीमध्ये, तर जीपासून डीमध्ये -3चा फरक पडला. म्हणजे 3 अक्षरं काय झालेले आहेत, 3 लेटर मागं आलेलो आपण. काय झालेलं आहे, 3 अक्षरं मागं आलो. बघू शकता तुम्ही जीपासून डीपर्यंत. तुम्ही जर रिवर्स आला तर डीकडे यायला तुम्हाला 3 अक्षरं मागं यावं लागतं. म्हणजे जेव्हा 3 अक्षर मागं याल तेव्हा तिसरं अक्षर कोणतं येईल, जी येईल. तसंच केपासून यनपर्यंत आपल्याला जायचं आहे. मग यामध्ये सुद्धा काय करायला लागतं, केपासून यनला जायला के, यल, यम, यन 3 अक्षरं प्लस होतात. होता त्यामध्ये केपासून यन 3 काय झाली, प्लस झाली. दुसऱ्यामध्ये 3 प्लस झालीत. आणि चौथं काय दिले, सी के एच. इथं बघा काय दिले चौथं, सी के एच. एचपासून यलपर्यंत जाताना परत काय करायला लागतं तुम्हाला बघा, एचपासून यल, एच आय जे के यल, म्हणजे 4 अक्षर काय झालेले आहेत इथं प्लस झालेले आहेत एचपासून यल. म्हणजे याचे अक्षरात प्रत्येक अक्षरात फरक पडत गेलेले, हीच रेंज आहे. पुढं -3, ठीक आहे, -3 होतात पहिल्या दुसऱ्यामध्ये, परत +3 होतात, परत +4, अधिक काय होतात, परत +4 होतात. हे लक्षात ठेवायचं आहे, +4 होतात. याच पद्धतीनं आपण त्याचं उत्तर काढू शकतो. आपण डायरेक्ट आता जीचं घेऊ. जीपासून जर आपल्याला -3 घरं पाठीमागायचं असेल तर इथंच आहे बघा, जी आपण इथं घेतलेला. जीपासून -3 घरं आल्यावर काय तर डी येतं. मग डी कुठल्या पर्यायात, इथे काय डी, ठीक आहे. परत डब्ल्यूपासून पुढं जायचं आपल्याला डायरेक्ट, तर +3 घरं घ्या, डब्ल्यू एक्स वाय झेड, झेड आलं. आणि परत एच नंतर काय येणार, परत 4 घरं पुढे जायचं, एच आय जे के यल, यल यायला पाहिजे, डी झेड यल. हे काय तर त्याचं उत्तर येतं. या जीपासून आपण पुढं डायरेक्ट घेतलेलं आहे. हाच त्यामध्ये सहसंबंध आहे, हे लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक 58 बघायचा आहे. खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी ओळखला. यामध्ये तुम्हाला माहीत आहे मराठीमध्ये स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे, नपुंसकलिंग आहे, हे लिंग आहेत, तुम्हाला माहीत आहेत. तर कसे ओळखायचे, तो, ती, ते, यानुसार तुम्ही ओळखू शकता. ठीक आहे. यामध्ये आता यामध्ये ती ज्याला पर्याय लागतो तो स्त्रीलिंग शब्द असणार आहे. ती शाळा हे होऊ शकतं, ते घरटे होतं, ते झाड, ती घरटी सॉरी, तेच घरटेला पण तेच वापरतात, घरटी. तर ती घरटी हा शब्द असा जुळत नाही ॲक्च्युली, ते घरटे हा शब्द जुळतो, त्यामुळे हे येत नाही. ते झाड, ते घरटे, ॲक्च्युली शब्द ते घरटे, त्यामुळे नपुंसकलिंग होतं. ती शाळा म्हणून काय येणार, स्त्रीलिंग शब्द काय येणार, ती शाळा, हे त्याचं काय येईल, अचूक उत्तर येईल, लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक 59 बघायचा आपल्याला. 59 वृद्ध लिंग ओळखा. हंस, त्यांनी काय म्हटले, हंस म्हणले. 59चं उत्तर आपल्याला विरुद्ध लिंग ओळखा असं म्हटलेलं. हंस, याचं उत्तर हंसा येईल का, हंसीन येईल का, हंसी येईल की, यापैकी नाही. हंस, तर याचं अचूक जे उत्तर आहे ते हंसिनी पाहिजे होतं. इथं ॲक्च्युली हंसिनी पाहिजे होतं, हंसिनी पाहिजे होतं. हे उत्तर हंसिनी असेल तर बरोबर असेल, नसेल तर मग ते हंसी न दिल्यामुळं यापैकी नाही आहे त्याचं उत्तर येतं, लक्षात ठेवा. हंसिनी असंच पाहिजे, यापैकी नाही हा पर्याय बरोबर आहे. हा प्रश्न तुमचं, हे मार्क तुमचं जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जे वाचन करता ते अत्यंत व्यवस्थित करा. त्याचं काय आहे, हंसिनी आहे का हंसिनी आहे हे कन्फर्मच पाहिजे तुम्हाला माहीत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मार्क तुमचा जाता कामा नये, कारण एक मार्क महत्त्वाचा आहे पोलीस भरतीमध्ये. ज्यांचे 1-2 गुणात मार्क गेल्यात त्यांना विचारा 1 मार्क किती महत्त्वाचा आहे. ठीक आहे. पुढे आपण बघू शकतो, मानवी शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी कोणता. सगळ्यात मोठा ग्रंथी आपल्याला माहीत असेल, हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. तो कोणता आहे, यकृत आहे. कोणता, यकृत. यामध्ये जास्त काही विचारण्यासारखं नाही, सोपा प्रश्न आहे तो. ठीक आहे. परत आपण पुढे जाऊ शकतो. लिनक्स हे कशाचं उदाहरण आहे. लिनक्स हे कशाचं उदाहरण आहे, तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे का, प्रोसेसिंग डिव्हाइस आहे, सॉफ्टवेअर आहे की हार्डवेअर आहे. तर हे लिनक्स एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्याला OS म्हणतो आपण शॉर्टकटमध्ये, हे लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक 62 दिला आहे. त्यांनी सांकेतिक कोड भाषा दिलेली आहे आणि एक घोस्ट दिली, म्हणजे घोस्टमध्ये डायरेक्ट वाचतो मी. विशिष्ट सांकेतिक भाषेत घोस्ट हे ONGCB असे लिहिले जाते आणि ABID म्हणजे अबाईड म्हणून डायरेक्ट आपण अबाईडला आपण UTMRQ असे लिहिले जाते. त्या भाषेत रूल्सला कसे लिहिले जाईल हे आपल्याला काढायचं आहे. यामध्ये सहसंबंध काय आहे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, तर ते काय व्यवस्थित होईल. यामध्ये तुम्हाला एक सांगतो, जीच्या अपोजिट शब्द जो येतो, जीच्या अपोजिट, मी काय म्हणतो जीच्या अपोजिट, ह्यामध्ये आणि ह्यामध्ये फरक. जीच्या अपोजिट काय तर टी येतं. टीमधनं जेव्हा तुम्ही टी आलं, जीच्या अपोजिट टी आलं, टीमधनं तुम्ही जर -5 केला, परत -5 म्हणजे 5 लेटर तुम्ही बॅक आला,
तर ओ येतं. काय येतं? जीच्या अपोजिट टी मायनस 5 लिटर आला तर ओ येणार. तसंच सेम आहे, सेम तीच कंडिशन आहे. एचच्या अपोजिट काय येतं बघा, तुम्ही करून बघा. एचच्या अपोजिट काय येतं? एस येईल. मधून जेव्हा 5 लिटर तुम्ही वजा करता तेव्हा ते काय येईल? एन येतं. काय येतं? एन येतं. परत ओमध्ये तसंच आहे. ओच्या ऑपोजिट एल येईल. एलमधनं जेव्हा तुम्ही 5 अक्षर मायनस कराल तेव्हा जी येतं. ठीक आहे. तसंच एस आहे. एसच्या ऑपोजिट जे येतं, एच येईल. त्यातून 5 अक्षर जर वजा केला तर तुमचा पुढला पर्याय सी येईल. ठीक आहे. अशा पद्धतीनं करायचं आहे. म्हणजे याच्या अपोजिट अक्षर घ्यायचं आहे आणि ते काय करायचं आहे, त्यातून 5 लिटर मायनस जायचे आहेत किंवा बॅक साईडला यायचे आहेत. हे तसं आहे. आता आपण रूल्सच मग डायरेक्ट काढू, असा यामध्ये सहसंबंध आहे. रूल्सच आपण डायरेक्ट काढू. ठीक आहे. रूल्स कसे लिहिले जाईल. आता आरचं बघा काय येईल. आरमधून आरच्या अपोजिट जेव्हा तुम्ही जाईल त्या आरचं अपोजिट काय येतं? आय येतं. काय येतं? आय. आयमधनं जेव्हा तुम्ही 5 लिटर मागं जाता तेव्हा त्यामध्ये डी येईल. काय येईल? डी येईल. डी आलेला पर्याय कुठं आहे? हा तर नाही आहे, हा एक आहे, हा एक आहे काय. ठीक आहे. परत दुसरा यू घ्या. यूच्या अपोजिट काय येईल? एफ येतं. काय येतं? एफ. यूच्या अपोजिट काय येतं? एफ येतं. त्यातून 5 अक्षर मागे गेला तर काय येतं? ए येतं. काय येतं? ए येतं. तिन्हीमध्ये आहे ए. त्यानंतर आपण परत जाऊ एलच्या अपोजिट काय येतं? ओ येतो. ओमधून तुम्ही 5 अक्षरे बॅक गेला तर काय येतं? जे येतं. डी ए जे कुठं आहे? डी ए के हे गेलं. आता डी ए जे हे दोन पर्याय आपल्यासमोर राहिले. यामध्ये क्यू डी येतं का क्यू सी येतं? क्यू डायरेक्ट आपण क्यूचं काढायलाच नको, क्यू दिलेला आहे. मग डी फक्त येतं का सी येतं हे आपण काढू. मग सी यासाठी एसच्या अपोजिट काय येईल बघा. एसच्या अपोजिट जे काय येईल. ठीक आहे. मग अशा आपण बघितले एचच्या अपोजिट एच येतं. एचमधून -5 केल्यावर काय येईल? इथंच घेतलेलं आपण. एचच्या अपोजिट सी येतं, मग इथे सी येणार. इथं बघा एचच्या अपोजिट काय आले? सी आले. तेच येणार आहे आपल्याला. तेच काय येणार आहे इथं? मग इथं सी येईल. म्हणजे पर्याय क्रमांक कुठला येईल? उत्तर 3. 62चं उत्तर किती येईल? पर्याय क्रमांक 3. हे अशा पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे. त्यामध्ये सहसंबंध काय आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही बुद्धिमत्तेचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवले तर ते तुमच्या उत्तर लक्षात येऊन जाईल. पर्याय क्रमांक किती आले? डी ए जे क्यू सी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर अचूक आलेलं आहे. कापड कपाट तर बंदूक काय असं विचारलं. कापड कुठं ठेवतो आपण? कापड वगैरे कपाटामध्ये ठेवतो. बंदूक कुठे ठेवणार आहे आपण? शस्त्रागार, खुर्ची, बुलेट, छाती. तर कुठे ठेवणार आपण? शस्त्रागार. म्हणजे जिथं बंदूक ठेवण्याचं साहित्य सगळे बंदूक वगैरे असतात, शस्त्रास्त्रे सगळे असतात, ते शस्त्रागार त्याला म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 64 बघायचा आहे. दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. गायरान. आता तुम्ही म्हणताना काय म्हणता त्यावर डिपेंड आहे. शब्द आहे त्याच्या पुढे तुम्ही तो, ती, ते लावा. त्यावरून तुम्हाला लिंग तुमचं लक्षात येईल. ते गायरान का ते गायरान येणार का काय येणार तुम्ही बघू शकता. का ती गायरान येणार का तो गायरान येणार हे याच्यावर तुमचं डिपेंड आहे. त्यासाठी तो शब्द काय त्याचा अर्थ काय हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये काय असतं मग? ते गायरान असतं. ते गायरान म्हणल्यावर ते काय असणार आहे? नपुसकलिंग असणार आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक पुढला आपण बघू शकतो. दिलेल्या शब्दाचे विभक्ती. दिलेल्या शब्दाचे काय ओळखायचे आपल्याला? दिलेल्या शब्दाचे विभक्ती ओळखा. त्यामध्ये पुस्तके दिलेले आहेत. काय दिलेलं आहे? पुस्तके दिलेले आहेत. मग पुस्तकाची विभक्ती काय येते? चतुर्थ येते, प्रथम येते, तृतीय येते, पंचम येते. तुम्हाला माहिती आहे सर्व. प्रथमाला विभक्ती नसते. म्हणजे कोणतं त्याला हे नसतो. परत सहला ते, सहला नाते वगैरे आहे तुम्हाला. चतुर्थी आहे, तृतीय आहे. ठीक आहे. हे सगळे तुम्हाला माहीत आहेत. मात्र यामध्ये पुस्तकेला काय कोणती विभक्ती नाही, त्यामुळे ते काय येणार? प्रथम येणार. ठीक आहे. कोणतंही नाही. पुस्तकाची प्रथमाच येते त्याला, कारण सहला नाते वगैरे असं काही लागलेलं नाही. त्यामुळं कोणताही मग ज्याला काही लागत नाही तर काय असतं? प्रथम विभक्ती असतो. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? प्रश्न क्रमांक 66. आता कोणकोणत्या राज्यात विधान परिषद आहे असं विचारले. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? हे तुम्हाला जर उत्तरच माहीत असलं तर बाकीचा पर्याय करण्याची गरज नाही. झारखंडमध्ये आहे का? तर झारखंडमध्ये विधान परिषद नाही. कर्नाटकमध्ये आहे का? तर आहे. गुजरातला आहे का? नाही. मोदींच्या राज्यात नाही. ठीक आहे. ओडिसामध्ये काय आहे का? नाही. मग आता विधान परिषद सध्या किती आहेत? 6 आहेत आपल्या माहितीनुसार. आणि त्या कोठे आहेत?
जे जी मोठी राज्य आहेत तिथं 3 आहेत एक्स्ट्रा लक्षात ठेवा. मोठी राज्य म्हणजे कुठले, जी लोकसंख्येने असतील किंवा जिथं राजकारण जास्त चालतं तिथे विधान परिषदा जास्त असतात, लक्षात ठेवा. मग राजकारण जास्त कुठं चालतं, सगळ्यात जास्त यूपीमध्ये चालतं. पहिलं यूपी घ्या. दुसरं कुठं चालतं, यूपी नंतर लगेच बिहारमध्ये चालतं. बिहारनंतर लगेच कुठं चालतं, आपल्या महाराष्ट्रात चालतं. यूपी, बिहार, महाराष्ट्र हे 3 राज्य राजकारणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत. या 3 राज्यात तर आहेच. त्यानंतर मी आत्ता सांगितलेला पर्याय कोणता, कर्नाटक. या कर्नाटक राज्यामध्ये पण राजकारण चालतं जास्त, कर्नाटक आहे. आणि जे परवा आपली राज्याचं विभाजन झाले ती 2 राज्य कोणती, आंध्र आणि तेलंगणा. मग ह्यामध्ये आंध्र आणि तेलंगणा इथं सुद्धा राजकारण भरपूर असतं. त्यामुळे या ठिकाणी विधान परिषद आहे. विधानसभेवरती जास्त लोड येऊ नये म्हणून किंवा जास्त काय त्यासाठी विधान परिषद निर्माण केले गेलेले आहेत असं समजू. कारण राजकारण इथं जास्त चालतं या 6 राज्यात. यामधून तर तुम्ही लक्षात ठेवा की विधान परिषद कुठं आहे कुठं नाही. ठीक आहे, सोपा विषय, त्यामध्ये काही अडचण नाही. आता पुढला प्रश्न बघायचा आपल्याला, मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचं असते. मॅरेथॉन स्पर्धा आपल्याला माहीत पाहिजे. तुम्हाला जास्त तुम्ही रनिंग करता पोलीस भरतीमध्ये, त्यामध्ये माहीत पाहिजे. मग मॅरेथॉन स्पर्धेचं अंतर किती किलोमीटर असतं, हाफ मॅरेथॉन म्हणजे किती, मॅरेथॉन म्हणजे किती हे माहीत पाहिजे तुम्हाला. मॅरेथॉनचं अंतर किती असतं, 42.195 किलोमीटर. किलोमीटर तुम्हाला जवळजवळ 42 किलोमीटर एवढं अंतर तुम्हाला मॅरेथॉनमध्ये क्रॉस करावं लागतं. ठीक आहे, ह्याच्या निम्मं जर असेल हाफ मॅरेथॉन तर ह्याच्या निम्मं करा, 21 पॉईंट समथिंग काय तर येईल. ठीक आहे. आता 68 बघा, खालील 4 अक्षरसमूहापैकी 3 विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत आणि एक वेगळे आहेत ते कोणते. म्हणजे यामध्ये असं आहे की तिन्हीमध्ये सहसंबंध सारखा आहे आणि एकामध्ये नाही आहे. तर ते वेगळं जे आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे, म्हणजे किंवा जोडी यामध्ये तुम्हाला ओळखायचं. यामध्ये मग तुम्ही करून जरी बघितला तर काय बघा, यामध्ये टीपासून क्यूपर्यंत गेला तर +3 काय होतात, +3. आणि क्यूपासून आरला जर गेला तर +1. म्हणजे +3 +1 असा हा फरक आहे. +3 काय +3 आणि +1 हा फरक पडत गेलेला आहे. +3 +1 आणि शेवटच्या अक्षरामध्ये काय इथं हा फरक पडत नाही. त्यामुळे हे काय वेगळं आहे, लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक आपण पुढला बघू. राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी त्याचे वय किती असेल. हा काय प्रश्न खूप अवघड विचारलेला नाही, तुम्ही सरळ काढू शकता. 95 हे साल तुम्हाला पकडायचं आहे. 95, 96, 97, 98, 99 आणि 2000. म्हणजे ही 6 वर्ष आली. ही 6 वर्ष पुढली 17, 6 17 किती झाली बघा तुम्ही. 6 17 सॉरी 95 हा 19 मेला पडला आहे. 95, 96, 97, 98, 99, 2000 आणि इथून पुढची 17. 17तलं एक वजा करा म्हणजे 22 वर्ष होतात. मग 21 वर्ष 9 महिने होतात का 7 वर्ष होतात ते लक्षात घ्या. तर यामध्ये तुम्ही फक्त महिन्याचं कॅल्क्युलेशन करा, मार्च आणि मेचं. तर 21 वर्ष 9 महिने 21 दिवस हे त्याचं अचूक उत्तर येईल. करून बघू शकता तुम्ही डायरेक्ट. 21 वर्ष 9 महिने 21 दिवस हे त्याचं उत्तर येईल. मात्र हे 2 तर 19 वर्ष बसत नाही, हे 18 तर बसत नाही. फक्त तुम्ही चुकताना हे दिवस महिने जर बरोबर काढला तर विषय तुमचा क्लिअर होऊन जाईल. दिवसाचा पण विषय नाही, महिने काढा. 7 महिने काय होतात, 9 महिने होतात. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द कोणता. आपल्याला काय म्हटलं, सामान्य रूप न होणारा म्हणजे सामान्य रूप होत नाही, जसेच्या तसा राहतो. म्हणजे तो कसला शब्द असतो, सामान्य रूप न होणारा शब्द असतो. झाड, झाडाचं आपण सामान्य रूप होतं का होतं, झाडावरून झाडावर होतं. हा शब्द काय दिला आपल्याला कळलेला नाही, लक्षात ठेवा. याचं सामान्य रूप होतं. आपल्याला न होणारा ओळखायचा आहे. फोटो, फोटो, फोटोला, फोटोवरून असं जरी असले तर फोटो हा शब्द बदलत नाही. मुलगी, मुलगीला, मुलगीचे यामध्ये होतात चेंजेस होतात. यामध्ये चेंजेस होतात. त्यामुळे मुलगी येत नाही, झाड येत नाही. हा शब्द दिला, हा समजला नाही. फोटो येतो का फिक्स बघा, फोटो बदलत नाही. म्हणजे सामान्य रूप या फोटोचं होत नाही. याचं उत्तर काय येईल, सी येईल. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे. लोकसभेचं म्हणले, लक्षात ठेवा. लोकसभेचं सदस्य होण्यासाठी किमान वय किती लागतं, 25 वर्ष लागतं. लोकसभेमध्ये खासदार आमदार असतात. मोदी जरी वयाचं 25 वर्ष असलं, मोदीजींचे आपले प्राईम मिनिस्टर, तरी ते लोकसभेचे सदस्य झाले असते. म्हणजे मोदीजींनी जर 25व्या वर्षीसुद्धा जर लोकसभासाठी जर निवडणूक लढवली असती तर ते काय झाले असते, प्राईम मिनिस्टर. या शब्दावरून लक्षात ठेवा
की जर तुम्हाला पंतप्रधान व्हायचं असेल तर वयाची 25 वर्ष तुमची पूर्ण पाहिजेत, हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. यावरनं समजेल की लोकसभेसाठी किती लागेल, वय वर्ष 25 लागेल. तसेच विधानसभामध्ये आहे, विधानसभाला पण 25 वर्ष लागेल. आणि राज्यसभा आणि विधान परिषद यांच्यासाठी किती लागते, 30 वर्ष लागते, लक्षात ठेवा. म्हणजे 25-30 हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघू शकतो आपण की ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले. ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले, हा तिथला जीकेचा करंट अफेअर्सचा प्रश्न असेल. कदाचित उद्घाटन कोठे करण्यात आले म्हटले, त्यामुळे ते कुठंही माहीत असेल तर पण कळेल आपल्याला. ते नागपूरला आहे, नागपूर ते करण्यात आलं. आता प्रश्न क्रमांक 73 बघा. 20 जानेवारी 2016ला मंगळवार होता, त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी. बघा, जानेवारीला 20 जानेवारीला काय विचारलं, मंगळवार होता, हे लक्षात ठेवा. आणि त्याच वर्षी महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन कधी असतो हे माहीत पाहिजे, हा असतो 1 मेला. हे आपल्याला पहिल्यांदा क्लिअर माहीत पाहिजे. त्यावरून तुम्ही काढू शकता, त्यावरून तुम्ही काय करू शकता, ते उत्तर तुम्ही काढू शकता. मग आता उत्तर कसं काढायचं आपल्याला माहीत पाहिजे की आता यामध्ये बघा तुम्ही 31 जानेवारी कुठला वार येईल हे पहिल्यांदा काढा. 31 जानेवारीला यातून तुम्ही काढा. 31 जानेवारी कुठला वार येईल, 31 मी येतो लिहितो. 31 जानेवारीला शुक्रवार येईल, सोपं काढा. 31 जानेवारी शुक्रवार येईल, तुम्ही दिवस मोजून काढा. ठीक आहे, फ्रीमध्ये. 1 फेब्रुवारी शनिवार येतो, परत बघा 1 फेब्रुवारी कुठला येईल, लगेच शुक्रवार नंतर 1 फेब्रुवारी शनिवार आला, शनिवार लिहितो. ठीक आहे. 28 फेब्रुवारीला कुठला येणार, 28ला. 1ला कुठला आला, शनिवार आला म्हटलं, तोच 28ला येणार ना, शनिवारच येणार आहे. ठीक आहे. परत मग 29 फेब्रुवारीला कुठला येईल, कारण यामध्ये बघा 2016 आहे. 2016 असेल तर 29/6 असतो, म्हणजे लीप वर्ष आहे. मग लीप वर्षात कुठलं एक दिवस वाढून येतो. मग 29 फेब्रुवारी कुठला आला, रविवार आला, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊ. 1 मार्चला कुठला येणार, मग 1 मार्चला 29ला रविवार आला. 1 मार्चला कुठला येईल, सोपा आहे, सोमवार येईल. कुठला येईल, सोमवार येईल. ठीक आहे. मग 1 मार्चला सोमवार आला तर मार्च महिन्यातले 3 दिवस प्लस करा, 3 दिवस पुढे जातील. आणि एप्रिल कितीच असतो, मार्चमध्ये 31 दिवस असतात ना, मार्चमध्ये 3 दिवस प्लस करा. आणि एप्रिलचे किती असतात, 30 दिवस, म्हणजे 2 दिवस प्लस करा. 28मध्ये 2 दिवस प्लस होतात, म्हणजे 3 दिवस वाढलेले प्लस हे 2 दिवस. असं तुम्ही 5 दिवस इथून पुढे जावा. कुठून, सोमवारपासून पुढे 5 दिवस जावा. मंगळवार, बुधवार, ठीक आहे, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. हा काय झाला, कुठला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जो दिवस काढायचा आहे तो 5 दिवस पुढे जायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तो काय येईल, 30 एप्रिलचा दिवस येईल. काय येईल, तो 30 एप्रिलला. इथून 5 दिवस पुढे गेला की 30 एप्रिलचा तो जो दिवस असेल तो येईल. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ठीक आहे. मग शनिवारी काय असेल, 30 एप्रिल असेल. काय असेल, शनिवारी 30 एप्रिल ही तारीख असेल. मग 1 मेला काय येईल, ह्याचा पुढचा दिवस. 30 एप्रिलच्या पुढे 1 मेला काय, ते इथं शनिवार आला आहे तर पुढे कुठला येईल, 1 मेला रविवार येईल. कुठला येईल, रविवार येईल, हे लक्षात ठेवा. सोपं आहे, सोपं समजून सांगितले, तुमच्या लक्षात ठेवा. किती दिवस त्या महिन्यात एक्स्ट्रा होतात तसं जरी काढलं तरी चालेल. मी फक्त माझ्या पद्धतीने काढले. ह्याच्यापेक्षा सोप्या ट्रिक आहेत, त्या पण तुम्ही करू शकता. हे सिम्पल आहे, जास्त काही अवघड नाही आहे, लक्षात ठेवा. पण उत्तर चुकू नका, 2-3 वेळा कन्फर्म करा, मग गोल करा. काही विद्यार्थी गडबडीत गोल करतात. शनिवार येतो, लगेच उत्तर असतं, तिथं शनिवार पर्याय असतो, त्याला गोल करून टाकतात. पेपर दिल्यानंतर कळतं की पेपरमध्ये मार्क वजा झाल्यानंतर कळतं की आपल्याला आपला गुण तिथं गेलेला आहे. असं करू नका. असे प्रश्न जे असतात, जे जवळजवळचे उत्तर असतात, ते उत्तर कन्फर्म करूनच तुम्ही 2-3 वेळा गोल करा. अतिशय महत्त्वाचं आहे. वेळ असतो आपल्याकडं, जे उत्तर कन्फर्म होत नाही त्याला कन्फर्म करूनच ते तुम्ही त्याचं उत्तर फायनल द्या. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा. फिल्म बरोबर, आता बघा पुढं फिल्म बरोबर ADGS, तर मिल्क बरोबर काय. प्रश्न क्रमांक 74. फिल्म बरोबर काय म्हटले तिने. मग यामध्ये काय सुद्धा फरक नाही बघा, सेम तुम्ही मला फक्त त्यातला सहसंबंध आला की लक्षात ठेवता येईल. आता F पासून A पर्यंत जर गेला तर -5 अक्षर, -5 लेटर झालेले आहेत. I पासून D पर्यंत गेला तर -5 लेटर झालेले आहेत. L पासून G पर्यंत गेला तर -5 झाल्यात. या पद्धतीतच काढायचं आहे उत्तर, लक्षात ठेवा. मग आता मिल्कचं काय येईल, तोंडी काढू शकता. यामध्ये M आलेला आहे, M पासून बघा इथे M आला आहे. फिल्ममधला M घ्या आणि हा H घ्या. मग जेव्हा M मधनं 5 अक्षर मागे गेलं तर H येतो. मग H कुठं येतो, इथं येतो, इथं येतो, इथं येतो.
ठीक आहे. आयचं काय तर इथं सुद्धा आय फिल्ममध्ये आहे. आयपासून जेव्हा 5 घरं मागं गेलो, 5 लिटर मागं गेलो आयपासून, तर तेव्हा काय झालं, डी आला. मग डी कुठं आहे, हा तर गेला. इथे एक डी आहे, इथे एक डी आहे. परत बघा जी आहे, जी तसंच ठेवा. आता फक्त ईचा आणि एफचा फक्त बघा. जी तर येतो त्यामुळे जीचं बघूच नका. शेवटला काय आहे यामध्ये केपासून 5 घरं जेव्हा तुम्ही मागं जाईल, केपासून जेव्हा 5 घरं मागं जाईल तेव्हा तुम्हाला काय येईल, एफ येईल उत्तर. ई येणार नाही, लक्षात ठेवा. 5 लिटर मागं जायचं, एवढंच सोपं आहे. का यामध्ये जास्त काही अवघड नाही. जर ओल्फ हे एफ एल फ्लो असेल तर 8526 हे कसे लिहा. आता त्यांनी काय केलं आहे, डब्ल्यू आहे पहिला, तो शेवटला गेलेला बघा. इथं काय अवघड नाही, डब्ल्यूचं हा शेवटला गेला. मग 8 हा शेवटला जाईल, तर 8 येणार. मग 8 हा शेवटला जाणार. 8 शेवटला कुठं, इथं आहे. डायरेक्ट उत्तर काढू शकता तुम्ही. ओ कुठं आहे, ओ त्याच्यानंतर इथं आलेला आहे. बघा इथं ओ आलेला आहे. तसंच एल इकडं आलेला आहे. म्हणजे अलीकडं असे घरं येत गेलेले आहेत. तसंच 8 येणार, 5 त्यानंतर येणार, 8 शेवटला येणार. मग 8च्या अलीकडे 5 येणार. हे 5 आलं का. परत काय 2 येणार लगेच याला लागून, आणि परत 6 येणार. म्हणजे फक्त काय केलेलं आहे, त्याचा चढता क्रम आणि उतरता क्रम या पद्धतीने ती त्याची मांडणी केलेली आहे असं समजू, किंवा ठीक आहे असं लक्षात ठेवा. किंवा जे आहे त्याच्या उलट त्याची मांडणी केलेली आहे, एवढंच लक्षात ठेवा. त्यानुसार काय उत्तर आपलं बी आहे, लक्षात ठेवा. पुढे बघू शकता, दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. उंदीरचं सामान्य रूप काय होतं, उंदिरा, उंदीर. यामध्ये लक्षात ठेवा थोडं प्रिंटिंग मिस्टेक असू शकतं, मात्र ते समजून घ्यायचं आहे तुम्ही. उंदिरा हे काय येत नाही, सामान्य रूप उंदिरा हे काय येत नाही. हे उंदरा आहे, दंडरा दिसतं, मात्र हे उंदिराज आहे. परत फक्त तिथं काय केलं, वेलांटी वेगळी केली, त्यामुळे हे येणारच नाही. उंदीर तर काय येणारच नाही. मग काय हे दंडरा नाही तर हे उंदरा आहे, आणि उंदरा हेच काय त्याचं सामान्य रूप आहे. उंदरा, लक्षात ठेवा. उंदरा, उंदीर याचं काय सामान्य रूप उंदरा हे येतं, लक्षात ठेवा. पुढे कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता, गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय दिला. अलीकडेच आपल्याला माहीत पाहिजे, आपण पेपर वाचत असतो, अभ्यास करत असतो. हे निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलेला आहे. म्हणजेच आपलं राज्य सरकार कोणतं सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार आहे, लक्षात ठेवा. या सरकारनं काय घेतलेला, हा निर्णय घेतलेला आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. पुढे बघू शकता तुमचा प्रश्न, राजा जॉर्ज व्ही म्हणजे 5, राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेलेली आहे, हे माहीत पाहिजे आपल्याला. खूप वेळा प्रश्न आलेला आहे, खूप वेळा तुम्ही फिरला असेल मुंबईला वगैरे, त्यावरून समजेल. यांच्या भेटीच्या स्मरणार्थ आपली गेटवे ऑफ इंडिया हे काय केलेले आहे, बांधलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढे प्रश्न बघा, 79वा प्रश्न बघायचा आपल्याला. 79वा प्रश्न आपण बघू. 79 प्रश्नामध्ये बघा, 7, 12, 18, 14, 19, 20ची सरासरी किती. याची तुम्ही सरळ बेरीज करायची आणि त्याला भागिले हे करायचं. 7, 12, 18, 14, 19, 20 हे काही अवघड नाही. याची सरासरी मी डायरेक्ट सांगतो, इथे एकाने केली या प्रश्नपत्रिकेमध्ये. इथं बघू शकतो आपण. याची सरासरी काढायची काय खूप अवघड नाही. याची बेरीज किती येते, पहिल्यांदा 90 येते, आणि एकूण संख्या किती येते ना बघा, 1, 2, 3, 4, 5, 6. 90 भागिले 6, 15×90. याची सरासरी किती येणार, 15. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता वार आहे. प्रश्न बघा, समजून घ्या. आज शनिवार आहे, आणि जर 28 दिवसांनी कुठला येईल, शनिवारचा 28 दिवसानंतर शनिवारच येईल. मग 27 दिवस, एक दिवस कमी, शनिवारच्या मागचा वार कुठला येईल, शुक्रवार येईल. यात अतिशय सोपं आहे, यात काही अवघड नाही, बरोबर. शनिवारचा रिफ्लेक्शन शनिवार 28 दिवसानंच होणार ना, 28 तारखेला. आज शनिवार आहे समजा, आज 1 तारीख आहे, आणि 27 दिवसानंतर कुठला वार आहे असं त्यांनी सांगितलं. मग 28 दिवसानंतर शनिवारचा शनिवार येतो, त्याच्या एक दिवस मागं गेला तर शुक्रवार येईल, हे लक्षात ठेवा. डायरेक्ट उत्तर काढू शकता, खूप अवघड प्रश्न नाही. प्रश्न क्रमांक 81 बघा. हा प्रश्न तुम्ही बघू शकता, खूप असा अवघड आहे, असं काही नाही. प्रश्न क्रमांक, चारकोलला त्यांनी एक सांकेतिक भाषा दिल्या. सी म्हणजे 4 असं त्याने दिलेलं आहे. सी म्हणजे किती दिलेलं आहे, चारकोल. सांकेतिक भाषा सी म्हणजे 4 दिलेला आहे. एच म्हणजे 5 दिलेला आहे. ए म्हणजे परत बघ तुम्ही 1 दिलेला आहे. आर म्हणजे 6 दिलेला आहे. सी म्हणजे परत किती, 4च आलेलं आहे, बरोबर. ओ म्हणजे 9 दिलेला आहे. ए म्हणजे 1 दिलेला आहे, आणि एल म्हणजे 3 दिलं, असं लिहिले जाते. तर मोरले
ला असं लिहिलं जातं, 296 137 असे लिहिले जाते त्या भाषेत ROCHEL ला कसे लिहिले जाईल. आता आरचा जो कोड आहे तुम्ही काढा. यामध्ये आरचा कोड कुठं आहे, इथं आर 3 नंबरचा कोड, ह्याच्यावरून काढा. आरचा काय येईल, 1 2 3 किती येईल, 6 येईल. मग 6 कुठल्या कुठल्या पर्यायात आहे, सगळ्या पर्यायात आहे, सोडून द्या विषय. परत ओचा किती आहे, इथं आहे बघा. ओचा इथे आहे, इथं ओचा किती आहे, ओचा 3 इकडून 3 9 आहे. मग 9 कुठं आहे, हे तर गेलं 7, इथं 9 आहे. आता हे 693 आहे, 693 आहे. ठीक आहे. यामध्ये बघा 694. आता फक्त तिसरा आपण चेक करू. यामध्ये सीचा काय येणार आहे, सीचा 4 किलोमध्ये बघा, सीचा काय येतो, 4 नंबरचा 4 येतो. 700, मग हे 693 तर येणारच नाहीत, कारण सीचा कोड किती येतो, तर 4 येतो. इथं आहे बघा. म्हणजे हे तर उत्तर फिक्स तुमचं असणार आहे. कुठलं असणार आहे, 694 573 हे असणार आहे. तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. अजून तुम्ही इथं चेक करू शकता, बघू शकता बघा. 694 573 येतो, लक्षात ठेवा. आता यामध्ये तुम्ही एलचा डायरेक्ट शेवटचा चेक करू. एलला किती आलं, इथं एलला इथं 3 आहे, इथं किती आलं, 3 आलं एलला. ठीक आहे. ईला किती आहे, इथं ईचा बघा, ईचा कुठे पर्यंत इथं ईचा इथं शेवटला किती दिला आहे, 7 दिला आहे. मग इथं ईला किती यायला पाहिजे, 7 यायला पाहिजे. आला 7. हे असं आहे, लक्षात ठेवा. खूप काय अवघड दिलेलं नाही. आता 82 बघू शकता. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. तू त्या राजपुत्राला वर हे काय असणार आहे, क्रियापद वर. मग पर्याय क्रमांक किती येणार आहे, सी येणार आहे, लक्षात ठेवा. कोणती नदी मुंबईमधून वाहते असा प्रश्न आहे. कोणती नदी वाहत असेल, खालीलपैकी बघा, साबरमती, यमुना, गोदावरी, मिठी. मुंबईमधून कोणती वाहते हे जर माहीत नसेल तर मुंबईचं प्रश्नपत्रिका देऊन काय फायदा आहे का आपल्याला. मिठी नदी वाहते, लक्षात ठेवा. ही गोदावरी, यमुना, साबरमती आपल्याकडचं नाही, त्या नद्या उत्तर भागातील आहेत, उत्तर भारतातील नद्या आहेत. गोदावरी माहिती आहे मात्र गोदावरी आपल्या महाराष्ट्राच्या कुठून जाते, पूर्व भागातून थोडी जाते, आपल्याला माहीत पाहिजे अशी, क्रॉसमध्ये. ठीक आहे, क्रॉसमध्ये जाते तिकडं. मुंबई साईडला गोदावरी नदी येत नाही. आता प्रश्न क्रमांक 84 बघा. VVPAT म्हणजे काय. VVPAT कुठं आहे माहीत आहे, त्यामुळे खूप आता VVPAT माहीत आहे. आपल्याला जर ऑडिट करायचं असेल तर VVPAT लागतं. ठीक आहे. म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म काय, हे मतदानाशी संबंधित आहे. मग यामध्ये आपल्याला जर बघायचं असेल VVPAT म्हणजेच काय, तर यामध्ये तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो, जास्त वेळ जायला नको आपला. वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. काय वोटर व्हेरीफाईड म्हणजे वोटर काय असतो, व्हेरीफाईड करायला लागतो वोटरला आपल्याला. आणि पेपर ऑडिट ट्रेल, आणि ते तुम्ही जर मतदान केलं असेल तर तुम्हाला त्या VVPAT मशीनमध्ये तुम्हाला ते मतदान केलेली एक चिठ्ठी पडते. ठीक आहे. तीच म्हणजे व्हेरीफाईड करतं. आपण कमळाला दिलं आहे की आपण हाताला दिले की आपण धनुष्यबाणाला दिले, मत पडतं, त्यामध्ये कळतं आपल्याला, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक पुढला आपण बघू शकतो. 12चा घन अधिक -8चा घन अधिक -4चा घन. हा प्रश्न बघायचा गणितामधला. खूप आहे अवघड, असा काही भाग नाही. 12चा घन किती येतो पहिल्यांदा तुम्हाला माहीत पाहिजे. 12चा घन जे येतो तो 1728 येतो. हे पहिल्यांदा काढून घ्या, किंवा पाठ असेल तर उत्तमच. ठीक आहे. -8चा घन किती येणार आहे, -512. कारण घन आले म्हटल्यानंतर काय असणार आहे, -512. आणि यामध्ये परत अधिकच चिन्ह आहे, लक्षात ठेवा. सरस आपण खाली घेऊ हे गणित. बाराचा घन किती आला, 1728. ठीक आहे, 1728 म्हटले मी. अधिक -8चा किती आला, अधिक चिन्ह ठेवा, काय अधिक आहे तिथं, -8च्या कंसातच घ्या तुम्ही. -512 घ्या, -512 -512. परत ते अधिक दिलेलं आहे त्याने. आणि 4चा घन किती येणार आहे ते कंसातल्या, -64. आता यामध्ये काय अधिक वजा माहीत पाहिजे. अधिक वजा काय होईल तुमचं, 1728 अधिक वजाच होईल. 512 वजा हे पण अधिक वजाच होईल, 64 येईल. आता काय हे 2 वजा आहेत. मग यामध्ये 2 हिंट तुम्हाला काय आमच्या लक्षात ठेवा, 2 हिंट आहेत. आता समान चिन्ह, समान बेरीज असेल तर समान चिन्ह बेरीज, समान चिन्ह SBS म्हणायचं. काय म्हणायचं, SBS रूल. समान चिन्ह असेल तर आहे 2 समान चिन्ह, यांची बेरीज करायची, परत त्यांच्यामध्ये समान चिन्ह देऊन टाकायचे. आणि दुसरं एक आहे ते BVM आहे. दुसरं काय, BVM. SBS आणि BVM हे 2 लक्षात ठेवा. भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करायचे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. भिन्न चिन्ह, वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह. समान चिन्ह असेल
तर बेरीज समान चिन्ह देऊन टाकायचं आहे. SBS BVM हे लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आपल्याला काय आलं आत्ता 1728 वजा 512 वजा 64 असं उत्तर आलं. समान चिन्ह बेरीज समान चिन्ह करायचं. काय लिहितं त्याचे काय देतील मग 1700 इथं किती येतील 1728 वजा म्हणजे बेरीज केल्यानंतर 576 येईल. 576 येईल. ठीक आहे. मग 1728मधून 576 केला तर तुमचं 1152 हे उत्तर येईल. 1152 पर्याय आहे का? इथं पर्याय क्रमांक बी आहे. 1152 हे लक्षात ठेवा. इथं दिलेलं आहे बघा 1152 हे त्याचं काय अचूक उत्तर येईल. 95 गुणिले 105 हे तुम्ही डायरेक्ट केलं तर चालेल. वेळ आहे फास्टमध्ये गुणाकार करा किंवा त्याची विस्तार सूत्र आहे ते अधिक बीचा वर्ग वगैरे ते तुमची पाठ पाहिजेत. त्यानुसार सुद्धा ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट करा. यामध्ये काही वेळ घालवायची काही गरज नाही. तुम्ही गुणाकार जरी केला तरी किती येईल 99. त्याचं उत्तर किती येतं 75. म्हणजे पर्याय क्रमांक कुठला येतो डी हे त्याचा पर्याय क्रमांक येतो. आता प्रश्न क्रमांक पुढला आपण बघू शकतो. 87 वा प्रश्न बघायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 87 काय सोपा प्रश्न आहे. अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी एकत्र काम केलं तर ते एकच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील. दोघांनी एकत्र करायचं आहे. पहिला 1/24 अधिक 1/12 हे सोडा तुम्ही. मग किती येणार 1/24 छेद समान करून घ्या 2/24 होईल. ह्याला किती 2 गुणलं याला 2 गुणलं. ठीक आहे. 1/24 अधिक 2/24 ह्याचं किती होईल बेरीज करा 3/24 आणि याला भाग लावताना फक्त उलटा लावायचा 24/3 उत्तर येईल तुमचं 8 त्रिक 24. उत्तर 8 यायला पाहिजे तुमचं. पर्याय क्रमांक आहे का बघा त्यामध्ये आहे तर सी उत्तर त्याचं येईल. दिलेल्या पर्यायातून तत्सम शब्द निवडा. तत्सम म्हटलंय. ठीक आहे. तत्सम संस्कृतमधून मराठीत आलेला त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. मग यामध्ये कुठला येतो पिता ससू खुळा रेडा कुठला येतो तुम्हाला माहीत पाहिजे. तर कुठला येतो पिता. पिता हा काय तत्सम शब्द आहे. काय पिता हा तत्सम शब्द आहे. ठीक आहे. प्रश्न पुढला आपण बघू शकतो. अर्थशास्त्रीय पुस्तक कोणी लिहिले. पाणिनी कल्हाण जयासी कौटिल्य. अर्थशास्त्र डायरेक्ट तुम्हाला उत्तर माहीत पाहिजे आहे ना. कौटिल्य यांनी लिहिले आहे. वारली चित्रकला हे भारतातील टिंबटिंब राज्याचे लोकचित्र आहे. कुठले तर म्हणजे भारतामध्ये वारली चित्रकला कुठे आढळते. महाराष्ट्रात आढळते राजस्थान गुजरात की कर्नाटका. तर ही महाराष्ट्रातच आढळते लक्षात ठेवा. कोणकोणत्या भागात आढळते हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. सह्याद्री वगैरे सह्याद्री पर्वताच्या शेजारी किंवा पालघरमध्ये आढळते. कुठं पालघरमध्ये. ही कुठली वारली चित्रकला आहे लक्षात ठेवा. चित्र पण आहे त्याचे तुम्ही बघू शकता. प्रश्न क्रमांक पुढचा 2.5 चे 20% बरोबर किती. सोपा प्रश्न आहे. 2.5 चे 20%. मग काय करायचं आपल्याला 2.5 गुणिले 20% म्हणजे 20 भागिले काय सांगितलेलं असणार आहे 100 करा. 20% काढायचं आहे म्हटल्यावर मग हा शून्य केलेला आहे. असं जरी केला तरी चालतं. राहिले किती 2/10. मग काय करा यांचा गुणा करा. 2.5 दुनी 5 आणि हे 10 तसेच राहिले 5/10. 5/10 म्हणजेच किती 5 1 5 5 दुनी 10 1/2. 1/2 म्हणजेच किती 0.5. 0.5 पर्याय आहे. हे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काही उत्तर येईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. आकाशला एक शर्टवर 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयात पडतो. तर त्या शर्टची मूळ किंमत किती. 20% सूट दिल्या 20% सूट दिल्या 20% सूट देऊन 800 पडतात. मग 20% तुम्ही वाढवा 800मध्ये किंवा एक पर्याय घ्या. 100 रुपयाचा शर्ट आहे त्यामध्ये तुम्ही काय केलं 20% सूट दिली तो 80ला पडणार. तसंच आहे 800ला पडायला किती पाहिजे तुम्हाला. मग 1000चा तो शर्ट पाहिजे त्यामध्ये 20% सूट दिलं. पर्यायाकडून जावा. यामध्ये पर्यायाकडूनच जायचं. यामध्ये 1000 रुपये टाकले तर 20% सूट दिली. 1000चं 20% सूट 800 रुपयात पडतो. म्हणजे उत्तर पर्याय कुठलं येतं बी येतं लक्षात ठेवा. उत्तर त्याचं बी येतं लक्षात ठेवा. हे तोंडी उत्तर तुमचं निघू शकतं. तुमचा गणिताचा सराव आहेच. 245चा वर्ग काढायचा आहे. 245चा वर्ग येत नसेल पाठ नसेल कुणाला असेलच असं नाही एवढा मोठा वर्ग तर त्याचा 245चा वर्ग किती येतो हे उत्तर तुम्हाला माहीत पाहिजे किंवा तुम्ही काढा. माहीत पाहिजे असं म्हणणार नाही इतका मोठा वर्ग पण तुम्ही ते गुणाकार करून काढा. त्याचं उत्तर येईल 60,025. ठीक आहे 60,025 म्हणा डायरेक्ट. 94 बघा. त्याने चांगला अभ्यास केला. वाक्यातील कर्म ओळखा.
कर्म. त्याने काय केलं असा प्रश्न विचार. काय केलं, काय केलं, तर अभ्यास केला. मग यामध्ये कर्म काय येणार, डायरेक्ट कर्म काय येणार, अभ्यास हे त्याचं कर्म येतं. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते आहे हे माहीत पाहिजे. झेंडू आहे का नाही, हिबिस्कस आहे का नाही, गुलाब आहे का नाही, मग काय तामन आहे. तामन याला दुसरं पण नाव आहे. ठीक आहे, वैज्ञानिक नाव कुठलं, त्याला जारूल सुद्धा म्हटलं जातं. तामनला काय, जारूल वैज्ञानिक नाव आहे, लक्षात ठेवा त्याचं. जारूल्याचा रंग कसला असतो तामनाचा, तामनचा जांभळा असतो. जांभळा तुम्ही बघा, जांभळा असतो का. याला कोकणात मोठा बोंडारा सुद्धा म्हटलं जातं, हे पण लक्षात ठेवा. मोठा बोंडारा कोकणात म्हटलं जातं याला, मोठा बोंडारा. ठीक आहे, पण याचं वैशिष्ट्य काय मग, आता एक वैशिष्ट्य आहे तामन. याचं वैशिष्ट्य काय आहे तामनचं वैशिष्ट्य सांगतो. ह्याला महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल का म्हटलं आहे, तर एक वैशिष्ट्य आहे की हे महाराष्ट्र राज्य कधी महाराष्ट्र राज्याचा दिन कुठला आपला 1 मे हे महाराष्ट्र राज्य दिन आहे आपल्याला माहिती आहे. ह्या दिवशी काय आहे, तामन हे फुल काय होतं, बहरतं. काय होतं, बहरते, फुलते. 1 मे किंवा 1 मेच्या आसपास अलीकडे पलीकडे 1-2 दिवसात हे काय होतं, हे फूल बहरतं. त्यामुळे त्या तामन या फुलाला महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल घोषित केलेलं आहे. याचं कारण लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा, खालीपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते. आता तसं जर बघितलं राज्यामध्ये तर कुठलं आहे तुम्हाला माहिती आहे, डी जी पी आहे राज्यामध्ये. मात्र इथं पर्याय तिथं दिलेले आहेत का, डी-जी-पीचा पर्यायच नाही आहे. म्हणजे पोलीस महासंचालक आहे का, डी-जी-पी म्हणजेच काय, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहे का, इथं पर्याय नाही. मग या 4 पर्यायामधलं सगळ्यात उच्च पद कोणतं त्याने विचारलेलं आहे. मग पोलीस सहआयुक्त, पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त का विशेष पोलीस आयुक्त. हे सगळे अप्पर पोलीस विशेष हे मेन ऑफिसरच्या खालचे येतात, बरोबर ना. मग त्याला ॲडिशनल असतो किंवा विशेष असतात. स्पेशल पोलीस आयुक्त असतील, पोलीस सहआयुक्त असतील, असिस्टंट त्याला म्हणतो आपण. मात्र यातलं सर्वात वरचं पद कुठलं येणार आहे, यात दिलेल्या पर्यायातील पोलीस आयुक्त आहे, लक्षात ठेवा. आणि याची रचनासुद्धा तुम्हाला पूर्ण माहीत पाहिजे. ठीक आहे, तुम्ही पोलीस भरती होणार आहात तर यामध्ये पूर्ण रचना तुम्हाला माहीत पाहिजे. सर्वात मोठं पद कोणतं असतं, डी-जी-पी म्हणजे पोलीस महासंचालक, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्याला म्हणतो. सध्या कोण आहेत, सदानंद दाते आहेत, हे पण लक्षात ठेवा. सदानंद दाते आहेत. आत्ता 2026 लॅटेस्ट फेब्रुवारी 26 कोण आहेत, सदानंद दाते हे काय आहेत, पोलीस काय आहेत, महासंचालक आहेत, डी-जी-पी आहेत. त्यानंतर मग पोलीस महासंचालकानंतर काय येतं, ॲडिशनल डी-जी-पी. डी-जी-पी नंतर काय येतो, ॲडिशनल डी-जी-पी येतो, लक्षात ठेवायचं पाहिजे तुम्हाला. काय येतं, ॲडिशनल डी-जी-पी होतो. काय काय पद मी तुम्हाला सांगतो, ॲडिशनल डी-जी-पी होतो. त्यानंतर स्पेशल आय-जी येतो, स्पेशल आय-जी असतो म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक असतो. त्यानंतर डी-आय-जी येतो. डी-आय-जी म्हणजेच कोण असतो तुम्हाला माहीत पाहिजे, पोलीस महानिरीक्षक. काय, पोलीस उपमहानिरीक्षक असतो. त्यानंतर एस-पी येतात आपले जिल्ह्याचे, एस-पी किंवा सी-पी असतात. एस-पी आणि सी-पीमध्ये काय फरक आहे हे पण माहीत पाहिजे. एस-पी असतो पोलीस अधीक्षक, सी-पी असतो काय असतो, आयुक्त असतो. एस-पी हा जिल्ह्यानं असतो, सी-पी हा मोठ्या शहरानं असतो, कमिशनर ऑफ पोलीस म्हणतो त्याला पण. ठीक आहे, यानंतर काय येतो, ॲडिशनल एस-पी येतो, एस-पीच्या अंडर ॲडिशनल एस-पी. त्यानंतर डी-वाय-एस-पी येतो, डी-वाय-एस-पी इथंपर्यंत तुम्हाला माहीत असेल. डी-वाय-एस-पी येतो. डी-वाय-एस-पी नंतर काय येतात, डी-वाय-एस-पी येतो, बरोबर ना. काय होतो त्यानंतर, डी-वाय-एस-पी येतो. काय होतो त्यानंतर, डी-वाय-एस-पी येतो, डी-वाय-एस-पी. डी-वाय-एस-पी नंतर तुम्हाला पदे माहिती असतील, डी-वाय-एस-पी याला ऑब्लिक एस-सी-पी असतात. ठीक आहे, मग पी-आय येतात पोलीस स्टेशनचे, परत ए-पी-ए असतात. त्यानंतर पी-एस-आय येतील, पी-एस-आय किंवा ए-पी-एस-आय असतील. ठीक आहे, ज्याला आपण पी-एस-आयला फौजदार म्हणतो. त्यानंतर मग तुमचे हवालदार असतील, त्यानंतर नाईक असतील, आणि त्यानंतर तुम्ही काय असता, मग शेवटला पोलीस आपण कॉन्स्टेबल असतो, लक्षात ठेवा. एवढा तुमचा रूल आहे. आता 97 बघा, 97 तुम्ही बघू शकता. 55 वजा 25 भागिले 5 अधिक 30 काय म्हटलं, हे तुम्हाला सोडवायचं आहे. यामध्ये काय पहिला करायला लागतं तुम्हाला माहिती आहे, बागो बेव हे तुम्हाला हिंट पाठच असेल. मग पहिल्यांदा हे सोडून घ्यायचं. 25 वजा 5 मग काय, 55 वजा 25 भागिले 5 किती येतो, 5चा भाग लागतो, 5 आले, वजा 5 अधिक 30. आत्ताच मी सांगितलं, जर भिन्न चिन्ह असेल तर काय करायला लागले, भिन्न चिन्ह वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. भिन्न चिन्ह आहेत का, वजा 5 अधिक 30 आहेत. भिन्न चिन्ह करा, भिन्न चिन्ह वजाबाकी करायचं. मग 30 आणि 5 यामधले वजा काय होणार, 30मधनं 5 घालवा, 25 आली. मोठ्या संख्या कुठली आहे, 30 आहे, 30चं चिन्ह द्या तिला. मग
ठीक आहे, लक्षात आलं. भिन्न चिन्ह आहेत, दोघांमधली वजाबाकी करून घ्या. 30 वजा 5 25 आणि मोठ्या संख्येच्या चिन्हामध्ये 30चं चिन्ह, म्हणजेच काय येईल तुमचं उत्तर 55 अधिक 25. 55 अधिक 25 उत्तर किती येईल 80. 80 पर्यायामध्ये आहे का बघा. 80 80 80 80 आहे या पर्यायामध्ये, दिसतोय आपल्याला इथं 80 आहे, हे उत्तर येईल. एज्युकेशन टीचर, तर ट्रीटमेंट बरोबर काय, एज्युकेशन टीचर म्हणजे टीचर काय करतो, एज्युकेशन देतो, तर ट्रीटमेंट कोण करतो, मग डॉक्टर येणार. याचं उत्तर काय येईल, डॉक्टर येईल. ठीक आहे. पुढला प्रश्न बघा. एक मोटरसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते. सोपा प्रश्न आहे, काय अवघड नाही आहे. एक मोटरसायकल 5 तासात 120 किलोमीटर जाते, तर त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासात किती अंतर जाईल. 5 तासात 120 जाते, मग एका तासात किती जाते काढायला पाहिजे ना आपल्याला. एका तासात किती जाणार, 24 किलोमीटर जाईल एका तासात. एका तासात 24 जाईल. मग 9 तासात किती जाणार, 24 गुणिले 9 करा. 24 गुणिले 9 करा, तुमच्या लक्षात येईल. 24 9 पाठ पाहिजे तुमचा, हे 216. 24 9 216 किलोमीटर जाईल. हे सोपं आहे, तुमच्या लक्षात येईल हळूहळू. हा काय खूप अवघड प्रश्न नाही. 216. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो 100वा. कोणत्या कायद्याचे बदल्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता BNSS हा कायदा लागू करण्यात आला. यामध्ये काय सांगितले, कोणत्या कायद्याच्या बदल्यात BNSS लागू करण्यात आला, म्हणजे कुठला कायदा होता तो हे करून रद्द करून तो BNSS कायदा लागू केला गेला, किंवा त्याच्याऐवजी हा कायदा आणला गेला असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग यामध्ये IPC आहे का CRPC आहे का भारतीय साक्षी पुरावा अधिनियम आहे का वरील सर्व असं त्यांनी दिलेलं आहे. तर याचं अचूक उत्तर काय येईल, BNSS म्हणजेच काय, भारतीय नागरी सुरक्षा संहिता. यामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला लिहू शकतो भारतीय, बी म्हणजे नागरियन सुरक्षा संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता. आणि हा जो आणला कायदा तो कोणत्या कायद्याच्या बदल्यात आणला, CRPCच्या कायद्याच्या बदल्यात तो आणलेला आहे. त्याला आपण म्हणतो क्रिमिनल प्रोसिजर कोड असं त्याला म्हणतो. 1973चा हा कायदा आहे. ठीक आहे. धन्यवाद. आजचे प्रश्न सगळे घेतलेले आहेत, व्यवस्थित समजून सांगितले असेल. तुम्हाला आणखी काय गरजेचं मटेरियल हवे असेल, काही व्हिडिओज हवे असतील तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या पद्धतीने आपण तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणू. ठीक आहे. धन्यवाद.